नमस्कार. समजा एक चित्ता कुठेतरी धावत आहे आणि तो तुम्हाला पाहायला नक्की आवडेल. परंतु तुम्हाला भौतिकशास्त्राची खूप आवड असल्याने मी तुम्हाला त्या चित्त्याचा व्हिडिओ दाखवण्याऐवजी त्याचा वेगकाल आलेखच दाखवतो. चालेल ना? तर मग पाहूया हा आलेख आपल्याला काय सांगतो? त्याच सोबत यावरून त्या चित्त्याचं काय चाललंय त्याची आपल्याला कल्पना येऊन जाईल. मग वेगकाल आलेख म्हणजे नेमकं काय? हा एक आलेख आहे जो आपल्याला एखाद्या वस्तूचा, जसं की या व्हिडिओतील चित्त्याचा, प्रत्येक क्षणी असलेला वेग सांगतो. माझं असं म्हणणं आहे की या आलेखाकडे पाहणे म्हणजे जणू एखाद्या कारच्या स्पीडोमीटरकडे पाहणे. स्पीडोमीटर आपल्याला ती गाडी प्रत्येक क्षणी किती वेगाने चालली आहे ते दाखवत असते. परंतु इथे एकच फरक आहे. इथे हा आलेख आपल्याला फक्त चाल सांगत नाही, तर तो आपल्याला ती वस्तू कोणत्या दिशेने चालली आहे हे सुद्धा सांगतो. हीच तर वेगाची व्याख्या आहे. वेग म्हणजेच चालीसोबत दिशा सुद्धा सांगणे. तर मग हा आलेख आपल्याला दिशा कशी सांगतो बरं? बघा, जर आपला आलेख धन असेल म्हणजेच जसं आत्ता आहे, जर तुम्ही इथे वेळेचा अक्ष बघितला तर आपला हा आलेख वेळ अक्षाच्या वरती आहे. मग यावरून आपण म्हणू शकतो की वस्तू एका विशिष्ट दिशेने चालली आहे. उदाहरणार्थ उजवीकडे किंवा मग वरच्या दिशेने. आणि जर आलेख वेळ अक्षाच्या खाली गेला तर आपण म्हणू की वेग हा ऋण आहे. याचा अर्थ तो विरुद्ध दिशेने चालला आहे, म्हणजेच डावीकडे किंवा खालच्या दिशेने. यापैकी काहीही असू शकतं. म्हणूनच हा आलेख आपल्याला गती आणि दिशा दोन्ही सांगत असतो. म्हणून त्याला आपण वेगकाल आलेख म्हणतो. पण चला, फारसा दिशेचा विचार करू नका. आपण फक्त चालीवर लक्ष केंद्रित करूया. तर हा आलेख काय सांगतो आहे? हा आलेख सांगतो की वेळ टी बरोबर 0 असताना त्या चित्त्याची चाल सुद्धा 0 होती. पण जशी जशी वेळ पुढे सरकते तसं बघा काय होतंय, त्या चित्त्याची चाल वाढते. तुम्ही पाहू शकता एका सेकंदात त्याची चाल वाढली आहे. त्याची चाल सतत वाढते आणि 5 सेकंदाच्या शेवटी ती 20 मीटर प्रति सेकंद इथपर्यंत पोहोचते. जर आपल्याकडे चित्त्याला जोडलेला एक स्पीडोमीटर असता तर ते काहीसं असं दिसलं असतं. वेळ टी बरोबर 0 असताना आपण स्टॉपवॉच सुरू करताच त्याचा वेग 0 आहे. पण मग तो झपाट्याने वेग घेतो, त्याचा वेग वाढतो आणि 5 सेकंदाच्या शेवटी तो 20 मीटर प्रति सेकंद या वेगावर पोहोचतो. त्यानंतर काय होतं ते आपल्याला माहीत नाही, कारण हा आलेख इथेच संपतो. आता मला वाटतं आपण बऱ्यापैकी कल्पना करू शकतो की आपला चित्ता नेमका काय करत आहे. तर असं गृहीत धरूया की हा आपला अनोखा गुलाबी चित्ता आहे. आपल्याला माहीत आहे की वेळ टी बरोबर 0 असताना त्याचा वेग 0 आहे. म्हणून जर आपण त्याला हा स्पीडोमीटर जोडला तर जशी जशी वेळ पुढे सरकते तो अधिक अधिक वेगाने धावू लागतो आणि 5 सेकंदाच्या शेवटी तो 20 मीटर प्रति सेकंद या वेगावर पोहोचतो. आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की जसं आपण एखाद्या वाहनाच्या स्पीडोमीटरकडे पाहतो, ते आपल्याला फक्त ते वाहन किती वेगाने चाललं आहे हेच सांगत असतं. पण ते आपल्याला हे सांगत नाही की ते वाहन नक्की कुठे आहे, बरोबर ना? त्याचप्रमाणे वेगकाल आलेख देखील आपल्याला ती वस्तू किती वेगाने चालली आहे, त्याच प्रकारे कोणत्या दिशेने चालली आहे एवढंच सांगत असतो. परंतु ते आपल्याला ती वस्तू कुठे आहे, तिची स्थिती काय आहे याबद्दल काहीच माहिती देत नाही. म्हणूनच मला मुळात हा चित्ता कुठून सुरुवात करतोय हे माहीत नाही. तो शून्यावरही असू शकतो किंवा तो 100 मीटरवर सुद्धा असू शकतो. कदाचित ऋण 100 मीटरवर सुद्धा असू शकतो. त्याच्या स्थितीबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही. आपल्याला फक्त वेग आणि दिशा याबद्दलच माहिती आहे. ठीक आहे. आता आपल्याला समजले आहे की हा चित्ता अधिक अधिक वेग घेतोय, म्हणजेच तो वेग वाढवत आहे, बरोबर? मग जेव्हा एखादी वस्तू तिचा वेग बदलते म्हणजेच तो वेग वाढवते किंवा कमी करते, तेव्हा आपण म्हणतो की ती वस्तू त्वरणित होत आहे. तर आपण हा आलेख पाहून हे त्वरण काढू शकतो का? चला पाहूया. साधारणपणे आपण त्वरण कसं काढतो? तर त्वरण बरोबर
वेगातील बदल भागिले वेळेतील बदल. मग वेगातील बदल म्हणजेच अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग. तर मग या ठिकाणी वेगातील बदल बरोबर v वजा u. त्यानंतर त्याला वेळेने भागून आपण त्वरण काढतो. चला पाहूया आपल्याला हा आलेख पाहून त्वरण काढता येतं का. पहिल्यांदा तुम्ही स्वतःहून प्रयत्न करा. व्हिडिओ थोडा वेळ थांबवा आणि तुम्हाला हे त्वरण काढता येतं की नाही ते बघा. जर तुम्ही आलेख पाहून त्वरण काढू शकता तर नक्कीच प्रयत्न करा. ठीक आहे, आता आपण पाहूया. आपल्याला माहित आहे की t बरोबर 0 असताना त्याचा वेग 0 आहे. तर याच वेगाला आपण त्याचा सुरुवातीचा वेग u असं म्हणू. त्यानंतर आपल्याला माहित आहे की 5 सेकंदाच्या वेळी त्याचा वेग 20 मीटर प्रति सेकंद आहे. तर हा वेग त्याचा अंतिम वेग असेल तर तो आपण v आहे असं म्हणू. मग त्वरण बरोबर अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग म्हणजेच v वजा u. तर ते बनेल 20 मीटर प्रति सेकंद वजा 0. आता वेळेतील बदल तुम्हाला माहित आहे का. तर हा वेगातील बदल होण्यासाठी लागलेला वेळ हा 5 सेकंद आहे. म्हणून इथे भागिले लिहिले आपण 5 सेकंद. आता 20 वजा 0 बरोबर 20. 20 भागिले 5 केले तर आपल्याला मिळतात 4 मीटर प्रति सेकंद प्रति सेकंद, किंवा आपण याला म्हणतो 4 मीटर प्रति सेकंद वर्ग. मग हेच आपल्या चित्त्याचं त्वरण झालं. मग याचा अर्थ काय. तर याचा अर्थ असा होतो त्या चित्त्याचा वेग प्रत्येक सेकंदाला 4 मीटर प्रति सेकंदाने वाढत आहे. ठीक आहे, आता असं समजूया की एक हरिण या चित्त्याचा पाठलाग करत आहे. तर बघा, हे काही खरं नाही, पण फक्त समजण्यासाठी आपण हे एक गमतीशीर उदाहरण घेत आहोत. मग त्या हरणाचा वेग काल आलेख इथे आहे. आपल्याला दिसतं की हे हरिण देखील त्वरण घेत आहे. तर तुम्ही ठरवू शकता का की या हरणाचं त्वरण काय असेल. हे चित्त्याच्या त्वरणापेक्षा जास्त आहे की कमी आहे बरं. आता पुन्हा व्हिडिओ थांबवा आणि पहा तुम्ही हे त्वरण काढू शकता का. ठीक आहे, आपण बघूया. पुन्हा वेळ 0 असताना हरणाचा वेग देखील 0 आहे. तो झाला त्याचा सुरुवातीचा वेग. त्यानंतर 2 सेकंदाच्या शेवटी त्याचा वेग होतो 20 मीटर प्रति सेकंद. तर हा वेग त्याचा अंतिम वेग आहे. तर आपल्या हरणाचं त्वरण काढण्यासाठी आपण त्वरण बरोबर वेगातील बदल भागिले वेळेतील बदल घेऊया, म्हणजेच v वजा u भागिले t. तर मग या ठिकाणी अंतिम वेग 20 वजा सुरुवातीचा वेग 0 भागिले 20 मीटर प्रति सेकंद वेग गाठण्यासाठी किती वेळ लागला तर 2 सेकंद. त्यामुळं त्याचं त्वरण होईल 20 भागिले 2 म्हणजेच 10 मीटर प्रति सेकंद प्रति सेकंद, किंवा आपण म्हणू शकतो 10 मीटर प्रति सेकंद वर्ग. याचा अर्थ काय होतो तर हरिणाचं त्वरण त्या चित्त्याच्या तुलनेत खूपच जास्त आहे. मग आपण म्हणू शकतो ना की ते हरिण त्या चित्त्याला सहजच पकडू शकते, होय ना. तर बघा, आपण असं म्हणू शकत नाही, कारण या आलेखावरून तो चित्ता कुठे आहे, तो हरिण कुठे आहे याबाबत आपल्याला काहीच माहिती होत नाही. तो चित्ता त्या हरणापासून खूप दूर असू शकतो, हजारो मीटरवर असू शकतो. त्यामुळे आपण इथे असं म्हणू शकत नाही, हे लक्षात ठेवा. आलेखामधून आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट अशी दिसते, ती म्हणजे ज्या अर्थी या हरणाचं त्वरण जास्त आहे त्यामुळे त्याचा आलेख चित्त्याच्या आलेखाच्या तुलनेत खूपच तीव्र उताराचा आहे. मग जर तुम्ही या दोन्ही आलेखांना पर्वताप्रमाणे गृहीत धरलं तर बघा, हा पर्वत चढण्यापेक्षा हा पर्वत चढणे खूप जास्त कठीण आहे, बरोबर ना. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की वेगकाल आलेखामध्ये जर आलेख तीव्र उताराचा असेल तर त्याचं त्वरण सुद्धा जास्त असते. जर आलेख कमी उताराचा असेल तर त्याचं त्वरण सुद्धा कमी असते. आणि यामुळेच मला हा आलेख आवडतो, कारण अगदी एक नजर टाकून त्याच्या उताराच्या तीव्रतेवरून आपल्याला समजून येतं की कोणाचं त्वरण जास्त आहे आणि कोणाचं त्वरण कमी आहे. त्याच प्रकारे हा आलेख आपल्याला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट समजून घेण्यास मदत करते, ती म्हणजे जर तुम्ही हा पर्वत चढत असाल तर या पर्वतावर तुम्ही कुठेही असाल, म्हणजे इथे असाल किंवा इथे असाल किंवा इथे, त्याच्या उताराची तीव्रता ही सर्व ठिकाणी नेहमी सारखीच राहते, बरोबर ना. म्हणजे या भागात पर्वत चढणे हे एकसारखे आहे, कारण उताराची तीव्रता ही सारखीच राहते.
आणि उताराची तीव्रता म्हणजेच त्वरण. तर आपण असं म्हणू शकतो की चित्त्याचं त्वरण हे स्थिर आहे. म्हणजे चित्ता वेग घेतो आहे, त्याचा वेग बदलत आहे, पण त्याचं त्वरण वेळेसोबत बदलत नाही. याचा अर्थ आहे की प्रत्येक सेकंदाला त्याचा वेग 4 मीटर प्रति सेकंद वाढत राहील, परंतु अखेरपर्यंत हे त्वरण स्थिर असेल. तसंच हरणाचं त्वरण देखील स्थिर आहे. पण दुसरीकडे जर हा आलेख सरळ रेषेत नसून त्याऐवजी जर तो असा दिसला असता तर तो स्थिर त्वरण दाखवणार नाही. म्हणजेच पहिल्या 2 सेकंदात तो खूप वेगाने जातो म्हणजेच उच्च त्वरण. पुढील 2 सेकंदात त्याचा वेग कमी होतो म्हणजेच त्वरण सुद्धा कमी होते. आणि नंतर 4 सेकंदानंतर बघा त्याचा वेग काही बदलतच नाही, तो 20 वरच स्थिर राहतो. मग या ठिकाणी त्याचं त्वरण 0 होईल. जर या पर्वताच्या उताराच्या तीव्रतेच्या दृष्टीने बघितल्यास तुम्ही पाहू शकता की सुरुवातीला तो उतार खूप तीव्र आहे, त्यामुळं तिथे त्वरण जास्त आहे. नंतर तो उतार काहीसा कमी होत जातो म्हणजेच त्वरण सुद्धा कमी होत जाते. मग पुढे आलेख सुद्धा सपाट होतो म्हणजेच त्वरण सुद्धा 0 होते. तर मग या ठिकाणी त्याचं त्वरण 0 असेल. आणि त्यामुळे जर तुमच्याकडे असा आलेख असता की ज्या ठिकाणी त्वरण स्थिर नाही, प्रारंभी ते खूप जास्त आहे, नंतर ते कमी होत जाते, परंतु एका सरळ रेषेसाठी त्वरण हे स्थिर राहते. आता यांच्यातील फरक अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी चला आपण हा स्पीडोमीटर पुन्हा आणूया. मग जर तुम्ही या प्रकारच्या गतीसाठी हा स्पीडोमीटर पाहिलात तर सुरुवातीला ते खूप वेगाने गती वाढवताना दिसेल, कारण प्रारंभिक त्वरण खूप जास्त आहे आणि नंतर ते हळूहळू कमी होईल. ठीक आहे, बघा इथे सुरुवातीला ते खूप वेगाने जाते, नंतर ते हळूहळू कमी होत जाते, नंतर वेग हळूहळू कमी होत जातो आणि मग जवळजवळ स्थिर होतो. पण जर आपण या प्रकारच्या गतीसाठी स्पीडोमीटर पाहिलं तर बघा तिथे वेगवाढ ही एकसारखी आहे. तुम्ही पाहू शकता ना, वेग एकसारखा वाढत आहे आणि याच कारणामुळे याला एकसमान त्वरणित गती असंही म्हटलं जातं. म्हणजे त्याचा वेग बदलतो आहे परंतु तो एकसमान त्वरणाने बदलत आहे. मग या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो तर वेगकाल आलेख कसा विश्लेषित करावा हे आपण शिकलो. त्याच प्रकारे आपण पाहिलं की जितका आलेख तीव्र तितकं त्वरण जास्त. तसेच तो आपल्याला ती वस्तू कुठे आहे याबद्दल सुद्धा काही सांगत नाही, तो फक्त एवढंच सांगतो की ती वस्तू किती वेगाने चाललेली आहे व तिची दिशा कोणती आहे. तर या व्हिडिओमध्ये इतकंच. धन्यवाद.